साधना भवते. आरोग्य साधना या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्री जवळ येत आहे. त्याचबरोबर नवरात्रीचे उपवासही आता सुरू होते. नवरात्रीचे उपवास हे फार वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. कोणी फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात, कोणी पूर्ण 9 दिवस उपवास करतात, कोणी एक वेळेस जेवून उपवास करतात, कोणी तर फक्त पाण्यावर देखील उपवास करतात आणि कोणी वजन कमी व्हावं म्हणून देखील उपवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी उपवास केल्यानंतर आपलं वजन जास्त वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर याची बरीचशी वेगवेगळी कारणं आहेत. तर आज मी तुम्हाला ती कारणं आणि तुम्ही वजन कमी व्हावं किंवा जे आहे ते मेंटेन राहावं म्हणून उपवास कसा करावा तेही तुम्हाला सांगणार आहे. तर उपवास करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उपवास करताना आपण काय खातो, काय पितो, हालचाल काय करतो, व्यायाम किती करतो, याचा आपल्या आरोग्यावर डायरेक्ट इफेक्ट होत असतो. आणि या खाण्यापिण्याच्या तऱ्हा, शारीरिक हालचालीच्या तऱ्हा यामुळे देखील काहींचे वजन वाढते किंवा काहींचे कमी होते. तर उपवासाच्या नावाखाली साबुदाण्याची खिचडी, वडे, पॅटीस, खीर, वेफर्स, बटाट्याची भाजी असे बरेचसे तेलाचे आणि तुपाचे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे काय होतं, डेलीचा आपला कॅलरीजचा इंटेक जो आपल्या शरीरानुसार व्हायला हवा त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त इंटेक आपला होतो. आणि त्याचबरोबर उपवास आहे म्हणून बरेच जण शारीरिक हालचाल किंवा व्यायाम देखील करत नाही. परिणामी आपल्याला वजनामध्ये वाढ झालेली दिसून येते. उपवास म्हटला की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो साबुदाणा. तर बरेचदा आपण साबुदाण्याची खिचडी, वडे, साबुदाण्याची खीर असे विविध प्रकार करून खात असतो. आणि आपण काय करतो, त्यामध्येच भरपूर सारं तेल, बटाटे, शेंगदाणे हे सगळं त्यामध्ये ऍड करतो आणि म्हणून तो एक हाय कॅलरी पदार्थ बनतो. आणि साबुदाणा इतक्या दिवसानंतर आपण खातो त्यामुळे एका वाटीत तर आपलं समाधान होत नाही आणि म्हणून आपण तो अगदी जेवणासारखा खातो. तर जर साबुदाणा खायचाच असेल तर त्याचं प्रमाण कमी ठेवा, त्यामध्ये तेल कमी टाका आणि शक्य असल्यास तो सकाळी किंवा दुपारी खा. बऱ्याचदा उपवासाच्या नावाखाली आणि वीकनेस येऊ नये म्हणून बटाट्याचे चिप्स, साबुदाण्याचे पापड हा सुद्धा आहारामध्ये इन्क्लूड करतात आणि त्याचमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. मग आता तुम्ही म्हणाल की साबुदाण्याची खिचडी नको, तळलेले पदार्थ नको, मग आम्ही खायचं काय? तर भरपूर सारे ऑप्शन्स आपल्याला उपवासासाठी वापरता येऊ शकतात. त्यामध्ये राजगिरा पीठ, कट्टू पीठ, शिंगाड्याचे पीठ, सर्व पिठांची भाकरी किंवा पराठा दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो. आपल्या शरीराला प्रोटीन्सची गरज असते, मग आता ते कुठून मिळणार? तर पनीर, चीज, दूध, दही, ताक या सर्व पदार्थांमधून आपल्याला प्रथिनांचाही समावेश आहारात करता येतो. सर्व मायक्रोन्यूट्रिएंट्ससाठी या सीझनमध्ये मिळणारी फळे यांचा देखील आपण आहारात समावेश करू शकतो. संध्याकाळी भूक लागल्यास भाजलेले शेंगदाणे, बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू यांचा समावेश आपण आहारात करू शकतो. रात्रीचा फराळ हा शक्यतोवर लवकर करावा, त्याचे प्रमाणही कमी असावे. त्यामध्ये आपण वरीचा भात किंवा आधी सांगितल्याप्रमाणे राजगिरा, शिंगाडे, कट्टू या सर्व पिठांची भाकरी किंवा पराठा देखील घेऊ शकतो. उपवास करताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात पहिली टिप म्हणजे उपवासादरम्यान पाणी भरपूर प्यावं. दुसरी टिप म्हणजे मांसाहार वर्ज्य करावा. तिसरी टिप, तळलेले पदार्थ न खाता वाफवलेले किंवा भाजलेले पदार्थ खावे. चौथी टिप, गोड पदार्थ बनवताना साखर किंवा गूळ वापरण्याऐवजी खजूर किंवा अंजीर वापरावे. खरं तर उपवास आपण का करतो? तर आपल्या मनात त्यागाची भावना यावी, आपली इच्छाशक्ती वाढावी, आपल्याला स्वतःवर कंट्रोल यावा, या सर्व गोष्टींसाठी. तर तो कंट्रोल मनासोबतच जिभेवरही येणं गरजेचं आहे. जर तुम्ही या प्रकारे उपवास केला तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्यात नक्कीच फरक दिसून येईल. आज मी दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.